नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। लक्ष्मण हाकेचा या ठिकाणी सर्वात प्रथम या ठिकाणी जाहीर निषेध केलेला आहे। हा लक्ष्मण हाके या महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये येऊन मराठा ओबीसी वाद लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे आणि कुत्र्यासारखं भुकून। त्यामुळं लक्ष्मण हाकेला आमचं या ठिकाणी सांगणं आहे की तू किती प्रयत्न कर मराठा ओबीसी वाद लावण्याचा। मराठा क्रांती ठोक मोर्चाने या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे। लवकरच मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं मराठा आणि ओबीसी ऐक्य परिषदेच्या ठिकाणी आम्ही आयोजन करणार आहोत। त्याच पद्धतीनं मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं लवकरच दिल्ली या ठिकाणी मराठा समाजाला टिकणारं आरक्षण भेटावं म्हणून आम्ही दिल्ली या ठिकाणी उपोषणाला या ठिकाणी बसणार आहोत। आणि ज्या कुणबी बांधवांच्या या ठिकाणी नोंदी आहेत अशाच बांधवांना या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र भेटत आहे। या राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचा अधिकार नाही। जर मराठा समाजाला जर टिकणारं आरक्षण पाहिजे असेल तो फक्त आणि फक्त केंद्र सरकारला अधिकार आहे। त्यामुळं येणाऱ्या काळात मराठा क्रांती ठोक मोर्चा दिल्लीमध्ये धडकणार आहे। आके आमच्या आई बहिणी या ठिकाणी काढत आहे। आके या ठिकाणी मराठा समाजाबद्दल अपशब्द या ठिकाणी बोलत आहे। त्यामुळं हाकेचा आम्ही या ठिकाणी पुत्रा म्हणून या ठिकाणी त्याचा उल्लेख करत आहोत। आणि हाकेने जर लवकरात लवकर त्याचं बोलणं या ठिकाणी थांबवलं तर ठीक आहे। नसतं हाकेला या ठिकाणी महाराष्ट्रात जसा कुत्रा फिरतो का तसा आम्ही कुत्र्याला फिरवू शकतो। हे बघा, मराठा क्रांती ठोक मोर्चा या ज्या ठिकाणी जाईल या ठिकाणी भूमिका या ठिकाणी जाहीर करत आहे की जरांगे पाटलांनी जे आंदोलन केलंय नक्कीच या ठिकाणी जरांगे पाटलांचे आंदोलन या ठिकाणी यश आलेलं आहे। तुम्ही माझ्या ते यश कसं का हे सरकार कोणते असू द्या त्याच्या अगोदर पहिले नोंदीचं प्रमाणपत्र असूनही या ठिकाणी त्या बांधवांना नोंदी या ठिकाणी देत नव्हतं। आता शिंदे समितीच्या माध्यमातून या ठिकाणी बऱ्याचशा बांधवांना या ठिकाणी नोंदीच्या माध्यमातून त्यांच्या जवळच्या बांधवांना या ठिकाणी नोंदी प्रमाणपत्र या ठिकाणी भेटत आहे। आणि ज्या बांधवांकडे कोणती नोंदणी आता माझ्याकडे नोंदणी मग माझं काय। त्यामुळं आरक्षणाचा प्रश्न अजून या ठिकाणी प्रलंबित आहे। येणाऱ्या काळात आम्ही दिल्ली या ठिकाणी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आरक्षणाची मर्यादा वाढवण्यात यावी यासाठी दिल्ली या ठिकाणी उपोषणाला या ठिकाणी बसणार आहोत। जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळं या ठिकाणी ज्या आमच्या कुणबी बांधवांच्या नोंदी होत्या अशा बांधवांना आणि त्यांच्या जवळच्या बांधवांना या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र या ठिकाणी भेटत आहे। आणि जे उर्वरित आहेत किती टक्के मिळाले तुम्हाला असं वाटतं? आता बऱ्याचशा बांधवांना या ठिकाणी मिळालेला आहे। जवळपास 50% असा आकडा सांगू शकत आहे बरं का। बऱ्याचशा बांधवांना या ठिकाणी त्या कुणबी प्रमाणपत्राचे मला 10% मिळाले ना आता 10%। पहिले 2 मिनिटं अहो मी काय सांगितलं मी 10% म्हणजे आता वाटप त्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्राला त्या ठिकाणी सुरू झालेली। आता अजून त्यांच्या नोंदी सापडतील अशा बऱ्याचशा बांधव त्या ठिकाणी प्रश्न मिळणार आहे ना बरं का। अशा जवळपास बऱ्याचशा बांधवांचा टक्केवारी अजून आम्ही सांगू शकत बऱ्याचशा मराठा बांधव त्या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी मार्गी लागले।